एक मोठी बातमी आपल्या समोर येते. धर्मांतर केल्यास ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, याचिका फेटाळली. धर्मांतर केल्याने अनुसूचित जातीच्या निकषात राहता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ॲट्रॉसिटी प्रकरणी एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा या संदर्भातील निर्वाळा देत महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. अनुसूचित जातीमधील एखाद्या व्यक्तीने हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्म स्वीकारल्यास अनुसूचित जातीचा निकष लागू होणार नाही. धर्मांतरित व्यक्तींना SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत संरक्षण मिळणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. ख्रिश्चन धर्मातील व्यक्तीने ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला होता आणि त्यावरून सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण पोहोचले. ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर व्यक्ती तांत्रिकदृष्ट्या अनुसूचित जातीचा राहत नाही, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. घटनात्मकदृष्ट्या अनुसूचित जातीच्या निकषांसाठी केवळ हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मीयांनाच पात्रता आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 1950च्या आदेशाचा आधार घेतला. न्यायमूर्ती PK मिश्रा आणि NV अंजारिया यांच्या खंडपीठाने न्यायालयात याबाबतचा निर्णय दिला. धर्मांतरामुळे मूळ जातीय ओळख कायदेशीररित्या संपते. ख्रिश्चन धर्मात जातीव्यवस्था अधिकृतपणे मान्य नसल्याचा उल्लेख कोर्टाने केला आहे. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत धर्मांतरित व्यक्तीला SC/ST कायद्याअंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने अधिकार नाकारले आहेत. चिंतडा आनंद यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला. जातीच्या नावाखाली मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आनंद यांनी केला होता. या प्रकरणी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने गुन्हा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये धर्मांतरामुळे अनुसूचित जाती हक्क गमावल्याचा निर्णय न्यायालयाने दिला. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून संबंधित याचिका फेटाळली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नवी दिल्ली.